सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आज मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान निमित्तानं होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडवला। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रसाद मिरकले, अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी.के. देशमुख, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, अविनाश गोडसे, सूर्यकांत मोहिते, कामगार नेते अशोक इंदापुरे, शंतनू गायकवाड, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे, नागेश भाकरे, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे, राजेश देशपांडे, समीर शेख, संतोष जाधव, सुधाकर माने देशमुख, विकास भांगे, व्हीव्हीपी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य संतोष माने, दयानंद निचळ, चिन्मय घाडगे, प्रसाद काशीद, गोपाळ शिंदे, पी.बी. पवार, विनायक कदम, रोहन भोसले आदी उपस्थित होते। या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले। सदर इफ्तार पार्टी शिक्षणाधिकारी कादर शेख, वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख, उपअभियंता वसमुद्दीन शेख, तजमूल मुतौली, समीर शेख, महताब शेख, रफीक शेख, बी.एम. शेख, जहरुद्दीन पठाण, रफीक अहमद शेख, आर.एम. गाझी, एम.के. मुल्ला, अयूब शेख, रफीक मुल्ला, सेवानिवृत्त अभियंता मुनाफ आडते, गुलाम दस्तगीर गदबाल, शहनवाज शेख, रशीद शेख, आदम नाईक, खाजीर पाशा सय्यद, एजाज शेख, सना बेगम यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शेंडगे, शिवानंद भमाणे, संजय चव्हाण, सुरेश साळुंखे, विनायक कदम, राजश्री रोजी, वैशाली शिंदे, अनिता तुपारे, छाया क्षीरसागर, अंजना बनसोडे, सुरेखा साळुंखे, संजय चव्हाण, रोहित शिंदे, गणेश वटवटवाले, दत्तात्रय वेद पाठक आदींनी परिश्रम घेतले। पवित्र महिन्याच्या शुभेच्छा। आज आपण एक कुटुंब म्हणून हिंदू मुस्लिम काही भेदभाव न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन आपण हे कार्यक्रम आयोजित केलेले आहे, त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा। आणि असेच आपण पुढे पण जाऊन एक टीम म्हणून काम करावं लागते। असं केलं तर आपले जे काही भेदभाव असतात ते आपण आणखी कमी करून पुढे एक टीम म्हणून काम करायचं। जसं शेख साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या किंवा होळी दिवाळी असू द्या, त्याच्यात सर्व आपले मुस्लिम बंधू पार्टिसिपेट करतात। तसेच आपण पण आता इफ्तार आणि रमजानच्या महिन्यात आपले जे काही कार्यक्रम असतात त्याच्यात आपण पण पार्टिसिपेट करतो। असेच पुढे आपण एका धर्माचा किंवा आपले धर्माच्या वेगळे आहेत आणि दुसरे धर्म वेगळे असं काही मनात आणि डोक्यात ना ठेवता आपण पुढे जर गेलो, आपले जिल्हा परिषदसाठी, आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी, देशासाठी आपण सर्वात चांगलं काम करू शकतो। असेच आपण सर्वांनी पुढे जाऊन काम करणार असं अपेक्षा व्यक्त करतो। मराठा सेवा संघाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे। इफ्तार पार्टीसाठी आलेले आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम सर, तसंच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील मॅडम, मुख्य लेखा अधिकारी आदरणीय वाकडे मॅडम, कार्यकारी अभियंता धनशेट्टी साहेब, कुलकर्णी साहेब, तसंच मराठा सेवा संघाचे आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी.के. देशमुख सर, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील साहेब आणि सोबत आपले सर्व बंधू। आपण नेहमीच हम सब एक नारा देतो, आपण कर्मचारी अधिकारी म्हणून काम करतो। तसंच रमजान महिना असल्यामुळं आम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे। या इफ्तार पार्टीनिमित्त मी आदरणीय कुलकर्णी साहेबांना बोलतो। म्हणजे खरं तर सूर्योदयाच्या पूर्वी जेवणाला सूर म्हणतात तुमच्या ह्याच्यात, आणि सूर्योदयानंतर सूर्यास्ताची लाली जेव्हा संपते त्यानंतर ते तुम्ही जो रोजा सोडता त्या रोजा सोडणारा इफ्तार असं म्हणतात, असं माझ्या ऐकण्यात आहे। पण इफ्तारला पार्टी म्हणण्याची इफ्तारला मेजवानी म्हणाली असं बऱ्याच ठिकाणचे संकेत आहेत। तरी इफ्तारची मेजवानी आपल्या अविनाश गोडसेंनी मराठा सेवा संघाने जी आयोजित केली आहे ती खरं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचंच प्रतीक आहे। आणि जिल्हा परिषदेत कधी आपला जातीय भेदभाव केला जात नाही, सर्व धर्म समभावाचं प्रतीक ही पार्टी म्हणजे। आणि इफ्तार जसं साजरा करतात तसं तुम्ही सूरसुद्धा साजरा करत असाल, आणि सूरच्या आधीसुद्धा एक साजरा केला जातो, त्याला गाबगा असं म्हणतात। त्याला फक्त खजूर खातात माझ्या मते, आणि कुवेतमध्ये ती पद्धत आहे।
तर अशा वेगवेगळ्या धर्मांच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला जर माहीत असल्या तर आपल्याला एकमेकांच्या धर्माविषयीचे चांगल्या भावना जागृत होतात आणि एकमेकांच्या धर्माला समजून घेण्यास मदत होते. तर सर्वांना मी मराठा सेवा संघाच्या वतीने, जिल्हा परिषदेच्या वतीने, साहेबांच्या वतीने सुद्धा इफ्तार पार्टी, जर सूर्यास्ताची लाली जर संपली असेल तर इफ्तार पार्टी चालू करण्याची विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना. टायमिंग असेल जिल्हाध्यक्ष आदरणीय सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जनरल साहेब, पाटील मॅडम, कार्यकारी अभियंता कुलकर्णी साहेब आणि इथं उपस्थित असलेले आमचे शहराध्यक्ष पाटील साहेब आणि सर्व मुस्लिम आणि हिंदू बांधवांना, आत्ताच कुलकर्णी सरांनी सांगितलं की रमजान हा अतिशय पवित्र महिना आणि पवित्र उपवास. हिंदू धर्मामध्ये पण आपण श्रावण महिन्यात उपवास करतो आणि आपल्याला सायंटिफिकली इंटरमिडिएट फास्टिंग आपण ऐकलेलं आहे. 14 तास उपवास केला की शरीर शुद्धी होते. शरीर शुद्धी आणि मनशुद्धी म्हणजेच सामाजिक सलोखा. तुमचं मन स्थिर असलं की सगळ्या गोष्टी शांततेनं आणि चांगल्या प्रकारे होतात. आणि त्यांनी सांगितलं तसं हे प्रत्येक धर्मात सगळं सारखंच आहे. त्यांनी त्याचं कॉपी त्यांनी त्याची जिद्दी मारली एका इंजिनिअरिंगच्या भाषेत. हे म्हणायचं काही कारण नाही. शेवटी लाखो वर्षापूर्वी मनुष्य या पृथ्वी तलावर आला आणि त्यावेळेस एकच होता. जाती धर्म हे आपण निर्माण केले आणि त्यामुळं ह्या अशा सणांना आपण किंवा कोणत्याही ह्याला सगळ्यांनी एकत्र येऊनच साजरा केला पाहिजे. आणि मराठा सेवा संघ नेहमीच एकीचा, नेकीचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतो. तोच संदेश आज देण्याच्या दृष्टीनं मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद शाखेने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. त्याला मराठा सेवा संघातर्फे शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदनही करतो. आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंही या निमित्तानं स्वागत करतो. धन्यवाद.